नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. रुपाली रासकर विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल. फेसबुक लाईव्हमध्ये जातीवाचक उद्गार. आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सोशल मीडियावरील फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अत्यंत अपमानास्पद व जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रुपाली रासकर हिच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सारिका संदीप गांगुर्डे, राहणार बोलेगाव, तालुका अहिल्यानगर यांनी याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास फेसबुकवर रुपाली रासकर या नावाच्या खात्यावरून प्रसारित करण्यात आलेला सुमारे 43 मिनिटांचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ पाहताना अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद जातीवाचक भाषा वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्हिडिओमध्ये 17 ते 17:10 दरम्यान ही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. फिर्यादी सारिका गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सदर वक्तव्यांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी झाली असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सामाजिक सलोखा बिघडवणारी ही कृती असून यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1) व संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे सोशल मीडियावरील बिनधास्त, असंयमित व द्वेषपूर्ण भाषेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाज घटकांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक स्तरावरून होत आहे. रुपाली रासकर कोण आहे? पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रुपाली रासकर हिच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 40हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. वेगवेगळ्या पुरुषांशी विवाह करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, संपत्ती बळकावणे तसेच राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे आरोप तिच्यावर यापूर्वीही झालेले आहेत. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची जिल्हा महिला अध्यक्ष आरती अनिल बडेकर. मी रात्री एक व्हायरल क्लिप पाहिली. त्यामध्ये आमची जी जात आहे महार, या जातीच्या नावावर एक बाई रुपाली रासकर ही अशा अश्लील शब्दामध्ये बोलली की महार भेंचोद आई घाले, हिने जो शब्द वापरला. आणि आज मी कोर्टामध्ये गेले असता ही मला अचानक दिसली. ही अचानक दिसल्यामुळं मी तिला विचारणा केली की तुझी व्हिडिओ व्हायरल केलेली महार पुरुषांबद्दल, तर तू असं का बोलली? ती म्हटली बोलले, माझ्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे बोलले होते. तर मला यांच्यामध्ये आमच्या लोकांचा का दोष आहे? ती म्हणली तुमच्या लोकांचा दोष नाही, पण मी महार हा शब्द माझ्या तोंडातून निघला तो निघला. तुला काय करायचं असेल करून घे. माझ्यावर पहिले 35 गुन्हे दाखल आहेत आणि मी आता 36वा गुन्हा जरी दाखल झाला तर मी कोणालाही भेट नाही. तू पोलीस स्टेशनला जाऊ शकते आणि तू माझ्याबद्दल तुला जे बोलायचं असेल ते बोलून घे. मग आम्ही माझ्या पक्षातील महिला मायाताई जाधव, सारिका गायकवाड, सुनीता घोडके, अलका यांना बोलून घेतलं. यांना बोलवल्यानंतर
ती जास्त तावात आली आणि आम्हाला म्हटली, "ए ग तुम्हाला काय करायचं करा, मी येत नाही आणि मला कुठे न्यायचं असं न्या." त्यानंतर आम्ही तिला सगळ्या महिलांनी म्हटलं, "चल मग तू भिंगार कॅम्पला." आम्ही भिंगार कॅम्पला आलो, तरी सुद्धा तिचं जे बोलणं आहे आणि तिची जी आरेरावची भाषा आहे, ती त्याच भाषेत बोलते आणि त्याच भाषेत ती उगरते. तसंच हिच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पूर्ण आमचा समाज इथून आम्ही जाणार नाही. जय भीम. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.